नमस्कार, मी सीमा आढे आणि आपण पाहताय लोकमत। काल सोशल मीडियावरती लिंक्डइनवरची एक पोस्ट जी आहे ती खूप चर्चेला आली, कारण एका गुजराती कंपनीमध्ये मराठी तरुणांना विरोध केला जातोय का असा सवाल या पोस्ट नंतर विचारला गेला। खरं तर त्या पोस्टमध्ये असं लिहिण्यात आलेलं होतं की ग्राफिक डिझायनरसाठी भरती आहे, मात्र मराठी उमेदवारांचं या ठिकाणी स्वागत नाही असं त्यांनी तिथे जाहीरपणे लिहिलेलं होतं। गुजरातमध्ये गुजरातची ही कंपनी आहे आणि कार्यरत सध्या गिरगावमध्ये आहे। आपल्याला माहिती आहे की गिरगावमध्ये मोठ्या प्रमाणात मराठी माणसं राहतात, मराठी कुटुंबीय राहतात आणि तिथे जर एखादी गुजराती कंपनी मराठी तरुणांना जर विरोध करत असेल तर अर्थातच तिकडची जे स्थानिक आहेत ते त्यांच्यामध्ये एक संतापाची भावना जी आहे ती निर्माण होईल। माझ्यासोबत इकडचे काही स्थानिक आहेत जे गिरगावमध्ये राहतात आणि ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर खरं तर हे जे स्थानिक आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी ते आपल्यासोबत जोडले गेले आहेत। काका, जी पोस्ट व्हायरल झालेली आहे काल सोशल मीडियावरती, त्या पोस्टबद्दल तुम्हाला माहिती आहे का? जिथे लिहिलं गेलंय की मराठी तरुणांना किंवा मराठी माणसांचा स्वागत इथे केलं जाणार नाही। बरोबर, हो, वाचलंय मी। काय भावना म्हणजे गिरगावमध्ये आम्हाला आमच्या डोक्यात त्याबद्दल रागच येतोय आणि यांचं एवढं धाडस महाराष्ट्रात मुंबई आणि सारख्या गिरगावसारखा मराठमोळ्या एरियामध्ये राहून अशा प्रकारचं आम्हाला मराठी लोकांना जर नोकरीपासून प्रवृत्त करत असतील तर यांचं किती धाडस म्हणायचं। आपण पाहिलं तर ही जी जाहिरात केली ही वुमेनिया पुणे कंपनी आहे, वुमेनिया मार्केटिंग समथिंग वगैरे, ही सुरतवरनं ऑपरेट केली, सुरतवरनं चालते ही कंपनी। आणि जान्हवी सारना ह्या महिलेने जो इकडे जी पोस्ट केलेली आहे की गिरगावात त्यांना ग्राफिक डिझायनर पाहिजे पण मराठी माणसाचं स्वागत केलं जाणार नाही, याचा अर्थ नेमका काय काढायचा? आधीच महाराष्ट्रात येणारे मोठमोठे उद्योग हे पळून गुजरातात गेलेले आहेत, आता मराठी मुलांच्या हक्काच्या नोकऱ्यांवर हे गदाण्याचा प्रयत्न करत आहेत का? आणि अशा रीतीने जर का हे मराठी आणि मराठी माणसांच्या बाण्याला नख लावणार असतील तर हा पंजा त्यांना ओरबडल्याशिवाय सोडणार नाही, ह्या पंजाने त्यांना ओरबडून काढू। कधी याआधी कधी असा अनुभव आलाय का तुम्हाला? आता या निवडणुकीच्या तोंडावरती किंवा निवडणुकीचे रणधुमाळे सुरू असताना मराठी विरुद्ध गुजराती पुन्हा एकदा असं वातावरण गिरगावमध्ये बघायला मिळतं? नक्कीच शंकेला वाव आहे, कारण सध्या सरकार जे काय करते, आम्ही कोणत्या सरकारच्या विरोधात नाही की सरकारच्या बाजूनी नाही, पण जे चाललंय ते अतिशय कुटील कारस्थान चाललेलं आहे। याआधी सुद्धा असे डाव आखले गेलेले आणि जाणून बुजून आम्हाला तरी वाटतं की ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी मतांचं ध्रुवीकरण करण्याकरता हे असे नालायक डाव आखले जातात, पण ह्याच्यात भरडला जातो सर्वसामान्य माणूस आणि मराठी माणूस, याचं अत्यंत आम्हाला वाईट वाटतंय। तुम्ही आता पुढे काय, तुमची भूमिका काय आहे? रीत सर, आम्ही गिरगाव संस्थेतर्फे, जी गिरगावातली संस्था आहे राज्यभर कार्यरत आहे, ह्या संस्थेतर्फे पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, स्थानिक पोलीस स्टेशनला आपण लेखी तक्रार देत आहोत की ह्या वृत्तीविरोधात, या व्यक्तीविरोध सोडा, या वृत्तीविरोधात यांना आळा घाला आणि या कायमचा आळा घातला पाहिजे। आता कोणतरी येणार टपली मारून बघणार, एकदा टपली लागली कोणी सहन केलं की परत टपली मारायला तयार, कारण काही जण बोललं जाते की माफीनामा सादर केलाय। अरे माफीनामा सादर केला म्हणून आधी खून करताना बोललं सॉरी चुकून चाकू लागला म्हणून, हे आम्ही कदापि सहन करणार नाही। नक्कीच आता ठिकठिकाणी आता या पोस्ट नंतर किंवा हे जेव्हा तुम्हाला कळालं, स्थानिकांना कळालं, तेव्हा तुमची भावना काय होती? तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? भावना ती रागाचीच भावना आहे। आम्ही त्यांच्या ऑफिसला सुद्धा भेट देण्याचा प्रयत्न केला पण त्यांचं ऑफिस म्हणजे बंद होतं। त्याच्यानंतर ही जी मुलगी आहे जान्हवी सारना का जी काही कोण आहे तर तिला फोन करण्याचा प्रयत्न केला, एकदा रिंग वाजली आणि नंतर फोन तिचा लागतच नाहीये, म्हणजे तुर्तास तेही म्हणजे आता दबावापोटी असं करतायत की काय कळत नाहीये। पण ह्याही पूर्वी हा एक आता मिळालेला आम्हाला नवीन अनुभव आहे, पण याही पूर्वी असे काही आहे की गिरगावात जे आता मारवाडी बिल्डर जे आता मोठमोठे टॉवर उभे करतात तर त्यात सुद्धा मराठी माणसाला प्रवेश दिला जात नाहीये। आणि आजच सकाळी एक गोष्ट अशी पण कानावरती आली की मराठी माणूस शुद्ध शाकाहारी जरी असेल तरी त्यांना सुद्धा प्रवेश दिला जाणार नाहीये। म्हणजे आमच्याच भूमीमध्ये आम्हाला जर असं जर डावलण्यात येणार असेल तर मग ह्यापुढे तुम्ही मतं सुद्धा फक्त गुजराती आणि मारवाड्यांकडूनच घ्या, मराठी माणसाकडे येऊ नका। एक मराठी कुटुंबातून आता इकडे लोक जे आहेत ते उपस्थित आहेत, म्हणून आता तुम्ही तुमची काय ताकद दाखवणार आहात खरं तर या सगळ्या वृत्तींना किंवा जे काही प्रकार आता गिरगावमध्ये मुंबईमध्ये घडत आहे तर तुमची काय भूमिका असणार आहे पुढे, स्ट्रॉंग भूमिका?
भूमिका आता स्पष्टच आहे की जी आम्ही गिरगावकर टीम ही संस्था आहे, या संस्थेच्या माध्यमातूनच आम्ही आता जे आमचे मिलिंदजी यांनी जे काही सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही सगळीकडे तक्रारी दाखल करणार. अलर्ट झालात आता? 100%. नक्कीच गुजरातची ही कंपनी आहे आणि ही कंपनी गिरगावमध्ये कार्यरत आहे. त्यांना ग्राफिक डिझायनर हवा होता, मात्र इथे या कंपनीमध्ये मराठी उमेदवार जो असेल त्याचं स्वागत केलं जाणार नाही असं त्यांनी थेट त्या पोस्टमध्ये लिहिलेलं होतं. आणि त्यानंतर खरं तर सगळ्यांनी सोशल मीडियावरती संताप व्यक्त केलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही मराठी तरुणांना डावलू शकत नाही, अशा अनेक पोस्ट सोशल मीडियावरती झळकल्या. आणि त्याच्यानंतर जे आता गिरगावमधले जे स्थानिक आहेत ते सुद्धा आता अलर्ट झाल्याचं ते सांगत आहेत. राजकीय नेते खरं तर मराठी माणसांसाठी लढताना बघायला मिळतात. मनसे पक्ष हा खरं तर सगळ्या मराठी माणसांसाठी जगतो, त्यांच्यासाठी काम करतो अशी त्यांची भूमिका असते नेहमीच. शिवसेना सुद्धा असे अनेक पक्ष आहेत जे मुंबईमध्ये मराठी माणसांसाठी काम करतात असं ते सांगतात. मात्र आज गिरगावमध्ये मराठी तरुणांना डावलल्याचं चित्र सोशल मीडियावरती निर्माण झाले. स्थानिक पातळीवरती नक्की इथे काय सुरू आहे? प्रथम मुद्दा मी सांगेन की तुम्हाला मनसे आणि शिवसेना आम्हाला कोणत्याच पक्षाबद्दल काही बोलायचं नाही आहे. ही सर्वसामान्य मराठी लोकांची जबाबदारी आहे, कुठल्या पक्षावरती ठोकून चालणार नाही. पण जसं तुम्ही आता म्हणालात की इकडे मराठी नेते लोक राजकीय नेते लोक करतात काय, आम्हाला पण थोडी शंका वाटायला लागली आहे. आणि थोडंसं आम्हाला काही महिन्यापूर्वीपासून आम्ही असं ऐकून पण होतो की स्वतःचे पक्ष कार्यालय चालवायला स्वतःच्या वर्गण्या मिळावं म्हणून ही लोक त्या संबंधित परप्रांतीय बिल्डर पुढे किंवा परप्रांतीय जे व्यवसाय करतात त्यांच्यापुढे लोटांना त्यांच्याकडे भांडी घासा इथपर्यंत आम्हाला माहिती आलेलं आहे. इकडे मराठी लोकांना आहे ना घर पण दिलं जात नाही आहे आणि हे कोणी पण काढत नाही आहे इकडे. ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. आमच्या इकडे तरी गिरगावमध्ये तरी महाराष्ट्रभर आम्ही पोचू शकणार नाही हे आम्हाला माहिती आहे, पण गिरगावमध्ये तरी ही गोष्ट आम्ही सहन करणार नाही. आज संध्याकाळीच याची रीतसर तक्रार मिलिंद बेजपाठक आहे, नागेश पोद्दार आहे, शिल्पा नायक आहे, जे काल स्वतः गेले होते परवा त्यांच्या ऑफिसमध्ये हा जाब विचारायला. आम्ही बंद होतं, शनिवारी गेले होते, बंद होतं. खेतवाडीमध्ये जर आम्हाला कळलं त्याची सगळं माहिती काढली शिल्पा नायक आमच्या महिला सचिवाने, तर गेले होते पण बंद होतं. पण रीतसर याची तक्रार दिली जाणार. आणि तुमच्या माध्यमांना एवढी सांगायची होते, भांडी घाशीगिरी सोडा, बस झालं. मराठी लोकांना आता तरी जागे व्हा. पुढे जाऊन पुढची पिढी ही आपल्याला ना माफ करणार नाही. हे खूप वाईट चालू आहे, एवढं सांगू इच्छितो. जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावरती पोस्ट केल्यानंतर खरं तर सगळ्यांनीच त्याची दखल घेतली, अनेक बातम्या आल्या. मात्र जेव्हा या कंपनीच्या कार्यालयात जाऊन या स्थानिकांनी भेट दिली तेव्हा ते कार्यालय बंद होतं. आणि HR कडून ही पोस्ट जी आहे ती लिंक्डइन या साईटवरती पोस्ट करण्यात आली होती. ते HR सुद्धा संपर्क साधण्याचा या स्थानिकांनी प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी सुद्धा संपर्क होऊ शकला नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. मात्र याची रीतसर तक्रार आम्ही करणार आहोत. अशा प्रकारे आम्ही गिरगावमध्ये अशा घटना किंवा अशा प्रकारे जे पोस्ट केले जातात आणि तरुणांना ज्या प्रकारे मराठी तरुणांना डावललं जाते हे सहन केलं जाणार नाही. ही आता सुरुवात झाली की काय अशी भीती आमच्यामध्ये निर्माण झालेली आहे. आणि सगळ्या राजकीय नेत्यांनी सुद्धा या घटनेमध्ये लक्ष घातलं पाहिजे असं सुद्धा या स्थानिकांनी आवाहन केलेलं आहे. सीमा आढे, लोकमत डिजिटल, मुंबई.